अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे मुंग्या. घरातील मुंग्या ह्या शुभ की अशुभ हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या मुंग्या आपल्याला काय संकेत देतात, चांगले की वाईट? चला तर मग हे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायलाच हवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता या मुंग्या तर ह्या प्रत्येकाच्याच घरात असतात. मग त्या शुभ की अशुभ? घरातील या मुंग्या तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडत असल्याचे सांगत असतात. चला तर मग आपल्या आयुष्यात कोणते बदल होतात ते जाणून घेऊया. जर घरामध्ये काळ्या मुंग्या येत असतील तर ते सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यप्राप्तीचे लक्षण आहे असे मानले जाते. जर काळ्या मुंग्या उत्तरेकडून येत असतील तर धनाच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे. जर लाल मुंग्या तोंडात अंडी घेऊन घरातून बाहेर पडत असतील ते देखील चांगले लक्षण आहे. साधारणपणे जर मुंग्या अंडी वाहून नेत असतील तर ते अतिवृष्टीचे संकेत मानले जातात. जर तांदळाच्या डब्यातून मुंग्या बाहेर पडत असतील तर काही दिवसातच तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल, हे संकेत या मुंग्या देत असतात. जर घरात लाल मुंग्या दिसले तर ते भविष्यात त्रास, वाद, अधिक खर्चाचे लक्षण मानले जाते. ही सगळी माहिती ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगत असते. ज्योतिषशास्त्र हे एक प्रत्यक्ष शास्त्र आहे जे प्राचीन काळापासून समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच काळाचे ज्ञान, विविध शुभ काळ, शुभ अशुभ मिळते. जीवनातील विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी ज्योतिषशास्त्र आपली महत्त्वाची भूमिका बजावत असते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह एका नव्या व्हिडिओ. धन्यवाद.